आता आम्ही इथे म्हशाच्या जत्रेला आलेलो आहोत, ते जत्रा बघायला. सो लेट्स गो. हाय, हॅलो, हाय, हॅलो, हॅलो, हाय, वीरा. फर्स्ट टाइम आलेलो आहोत, म्हणजे येतो एव्हरी टाइम आम्ही इथे येतो मुरबाडला इथे, बट कधी असं जत्रेत आलेलो नाही. सो फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स आहे आणि मी तुम्हाला शो करणार आहे इथे काय काय असतं. मी म्हणजे माझे ऑब्विसली मम्मी पप्पा फॅमिलीवाले आलेत, बट मी फर्स्ट टाइम आली आहे. आणि ते एक फेअर टाईप असतो की कसं आपले ट्रेडिशनल किंवा आपले कल्चरल्स, लाईक म्हशाची जत्रा इज लाईक हिअर जे ॲनिमल्स असतात जे फार्मिंगसाठी यूज होतात, बैल, म्हैस, त्याची इथे जी असते सेल असते आणि लोक लांब लांबून येतात. पण ते मग फेमस झालं आणि ते महादेवांचं खूप फेमस मंदिर आहे. मग ते खूप वर्षांपासून ते लोक मंदिर व्हिजिट करायला येतात आणि मग इथे जत्रा असते. सो तेच आपण एक्सप्लोअर करणार आहोत. लेट्स गो. महादेवांचं पण दर्शन घेतलं. इथे मंदिर आहे आणि मागे खामलिंगेश्वर महादेवांचे पण छान छान दर्शन घेतले. आज गर्दी बिलकुलच नव्हती, तर एकदम थोड्याफार लाईनीत दर्शन घेतलं. एकदम मस्त, खूप छान पॉझिटिव्ह वाटलं महादेवांचे दर्शन घेऊन. आता पुढे आपण जाऊ जत्रेत बघायला कशी असते ती म्हशाची जत्रा. लोक आहेत ते टोपली जे ढोमणे असतात त्याच्यात भाकरी वगैरे कांदे बिंदे ठेवतो ते इथून खूप परचेस करतात आणि खूप टायमापासून म्हणजे ते राहतात. सो तेच आम्ही आता बघतो. इथे वेगवेगळे टाईपचे वेगवेगळे शेप्स अँड सायझेसमध्ये आहेत. हाय बाप्पा. तर गाईज मम्मी कधीपासून झाकणवाला शोधत होती आणि मम्मीला सापडला. झाकणवाली 400 एक जोडी ये 400 ला झाकणवाले. तर मम्मीला ही आवडलेली आहे. आता मम्मी थोडा बार्गेन करते, बघू कितीपर्यंत मिळतो बघूया. फायनली गाईज आहे बघा, मम्मीनी
हे 2 टोपल्या घेतल्यात 550 रुपयाला. पहिले इथनं सस्ता मिळता था, पण ते मम्मीला ते झाकणवाली आवडली त्याच्यामुळे. बट इट्स ओके. चला मस्त आहे. लांबपर्यंत एकदम जत्रा लागलेली आहे गाईस. पण आता मोस्टली सगळे पर्स, खाऊ आणि पाले वगैरे लागलेले आहेत. सो आम्ही लास्टपर्यंत गेलो ना एकदम, कारण आम्हाला परत रिटर्न पण जायचं आहे. सो मी ट्राय करत आहे या ब्लॉगमध्ये सगळं ॲड करायचं आणि तुम्ही पण एन्जॉय करू. बघा गाईज, एवढी शॉपिंग केलेली आहे आम्ही माशाच्या जत्रेतनं. झोला घेऊन चाललो आता आमच्या गावाला. आजपर्यंत उंट फक्त रेगिस्तानमध्ये किंवा बीचवर पाहिलं होता. आता माशाच्या जत्रेत पण उंट आला. मस्त देवाला आवडणारा पदार्थ म्हणजे शिरा. शिरा आपल्या भारतीय संस्कृती प्रसादासाठी वापरला जातो. त्याच पद्धतीने आम्ही इथं फार्म हाऊसवर येऊन मसादेवाच्या आपल्या मसोबासाठी एक तसा शिरा आम्ही बनवत आहे. त्या मदत करण्यासाठी आमचे भाऊजी श्रीकांत पाटील, आमची ताई प्रतिभा पाटील, आमच्या मिसेस तृप्ती पाटील या सर्व आलेले आहेत. आणि या प्रसादाचा जेवढे जण जास्ती जण येतील तेवढा स्वाद अजून वाढत जाईल त्याच्यामध्ये. तुम्हाला झालं का आम्ही शेअर करू. धन्यवाद. थँक्यू. आता मम्मी वेलचीच बोलते. तर गाईज, ही बघा माझी मम्मी रव्यासाठी वेलची सोलत आहे. आणि हे सर्व मस्तपैकी तिने केलेलं आहे. मी मस्त झोपले होते आणि मम्मीने हे केलेलं आहे. गुड जॉब मम्मी.